संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज आपल्याकडे ओपनिंग बॅलन्समध्ये जवळपास 1500 KL डिझेल आणि 1300 KL पेट्रोल हा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्याकडं दररोज तेवढाच साठा 1200-1300 KL डिझेल आणि 700-800 लिटर पेट्रोल हा दररोज आपल्याला प्राप्त होत आहे. त्यामुळे कुठल्याही साठ्यामध्ये कमतरता नाही आहे. त्यामुळं पॅनिक बाईंग या प्रकार न करता किंवा लोकांनी थोडंसं अफवेला बळी न पडता किंवा सोशल मीडियाचं वाचन करून की पेट्रोल डिझेल संपणार आहे अशा कुठल्याही अफवेला बळी न पडता आपण आपल्याला लागेल तेवढाच उपलब्ध असलेल्या पेट्रोल पंपावर आपण डिझेल किंवा पेट्रोल उपलब्ध करून घ्यावं, जेणेकरून सर्वांना त्याची उपलब्धता होईल. त्याचप्रमाणे शेतकरी वर्गांना सुद्धा नम्र आव्हान आहे की आपल्या शेतीकरता जेवढं आवश्यक डिझेल आहे तेवढंच त्यांनी कॅनमध्ये घेऊन जावं, जेणेकरून पेट्रोल पंपावर गर्दी होणार नाही. प्रत्येक पेट्रोल पंपावरचा स्टॉक हा 2-3 तासामध्ये संपत आहे. त्यामुळे लोकांमध्ये अशी चुकीच्या मेसेज जात आहे की डिझेल पेट्रोल उपलब्ध होत नाही आहे. पण आपल्याकडे पुरेसा साठा आहे, त्यामुळे कोणी घाबरू नये आणि सगळ्यांनी आवश्यक तेवढाच जर साठा घेतला तर निश्चितपणे आपल्या सर्व ग्राहकांना वेळेवर पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध होईल. म्हणून मी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आवाहन करतो आपल्याला की आपण कृपया सूचनेचं पालन करावं आणि आम्हाला सहकार्य करावं. धन्यवाद.